नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. कल्याण डोंबिवली स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र एक असा वेगळा प्रकल्प आहे की त्यात जन्मापासून तर महापरिनिर्वाण दिनापर्यंत स्थलचित्र व जीवन गौरव गाथा, त्यात बाबासाहेबांचे संघर्षपूर्ण आंदोलनाचे चित्रण ठेवलेले आहे. स्वतः बाबासाहेबांच्या आवाजात समाजाला आव्हान करण्याचे संभाषण ठेवलेले आहे. अशा ज्ञान केंद्राची रूपरेखा आखून क्षेत्राचे युवा सांसद व सांसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बौद्ध बांधवांकरिता ही धरोहर उभारून बाबासाहेबांच्या विचाराला व त्यांच्या इतिहासाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावे अशी ज्ञान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समाजाला विनंती आहे की या ज्ञान केंद्राची एकदा जाऊन बाबासाहेबांचे विचार ग्रहण करावे. धन्यवाद. संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. जैसा तू सोचेगा वैसा बन पाएगा अपने ही जीवन में हरियाली लाएगा. जैसा तू सोचेगा वैसा बन पाएगा अपने ही जीवन में हरियाली लाएगा. सुख का घर तेरे अंदर उसके बाहर तलाश न कर. सुख का घर तेरे अंदर उसके बाहर तलाश न कर. Sorry, it's DJ. नमस्कार. मी माझा अनमोल ठेवा तुमच्या हवाली केला आहे. तो ठेवा म्हणजे माझे ज्ञान भंडार, माझे ग्रंथ. हेच माझे खरे विश्वासू आणि जिव्हाळ्याचे मित्र आहेत, माझी सोबती आहे. जेव्हा मला जगाने दूर केले तेव्हा मला यांचीच मुलाची सोबत होते. यांना भेटण्यासाठी मला पूर्व परवानगी घ्यावी लागत नाही. हे माझ्यावर कधी रुसत नाहीत, माझा द्वेष करीत नाहीत आणि मला कधी टाळतही नाहीत. यांच्या सहवासात मी तासन तास रमतो. हे मला वेगळ्या विश्वात घेऊन जातात.
यांचा सहवास हा मला हवा असा वाटतो. म्हणून आजपर्यंत मी यांना अतिशय काळजीने जपले आहे. असा हा बहुमूल ऐवज वाचून अभ्यासून यातून आपल्या भारत देशाची सशक्त नवीन पिढी घडावी, तुमच्यासारखे सुज्ञ नागरिक तयार होतील अशी मला खात्री आहे. अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. ह्या संबंधी विद्यार्थ्यांनी सजग असले पाहिजे. माझे हे ग्रंथ भंडार तुमच्या स्वाधीन करताना मी घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी माझी सत्सद विवेक बुद्धी सांगते आहे. काही वर्षांपूर्वी मी सामाजिक कार्याचे झाड लावले होते. त्याला आता पालवी फुटली आहे. उद्या फळे येण्याचा आनंद दिसत आहे. ही प्रगती अखंड कशी राहील याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तुमच्याकरिता दुसऱ्याने काहीही करण्याची जरुरी नाही. तुम्ही तुमचे भले करू शकाल इतके सामर्थ्य तुमच्यात आहे. या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली म्हणजे सर्व गोष्टी सुरळीतपणे चालतील. मी संघर्ष करून आपल्यामध्ये जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे. तो स्वाभिमान टिकवणे तुम्हा सर्वांच्या हातात आहे. मी स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे मी सिद्ध करून दिलेले आहे. मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजत असतो. स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी संकोच टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे. कारण भाकरीपेक्षा स्वाभिमान अधिक महत्वाचा आहे. आपल्या नशिबावर नाही तर आपल्या ताकदीवर विश्वास ठेवा. माणूस म्हणून जगा आणि माणसाचे माणूस पण जगा. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे. आणि हेच ध्येय तुम्हा सर्वांची आणि सोबत देशाची प्रगती घडवून आणेल यात शंका नाही. मी प्रेषित नाही, पैगंबर नाही किंवा ईश्वराचा प्रतिनिधीही नाही. मी तुम्हाला मार्ग दाखविला आहे. जर तुम्हाला हा मार्ग योग्य वाटला तर त्याचे अनुकरण करा. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्यात असलीच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. आपण नागपुरातून आलात. इथं मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये जो भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनलेलं आहे. सन्माननीय खासदार लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वात आणि यांच्या मार्गदर्शनात बनलेला आहे, यांच्या प्रयासाने बनलेला आहे. भव्य दिव्य एक आगळा वेगळा प्रत्येक म्हणजे सुरुवातीपासून तर महापरिवारपर्यंत जो बनलेला एक आहे. आणि किती फंड लागलेला आहे. आपण इथं आलात, काय सांगणार आणि काय अनुभवलं आहे? नमो बुद्धाय जय भीम. एक अतिउत्कृष्ट असं स्मारक आज कल्याणच्या धर्तीवर स्थापित झालेलं आहे. हे स्मारक तुम्ही ज्यावेळेस बघणार तर त्यामध्ये बाबासाहेबांचा काळारामचा मंदिराचा सत्याग्रह, बाबासाहेबांची भाषणे 3Dमध्ये एक विशिष्ट वेगळ्या डिजिटलमध्ये बाबासाहेबांचा इतिहास यामध्ये दाखवलेला आहे. आणि या स्मारकावर जो झालेला खर्च आहे तो 21 करोड रुपयांचा आहे. आणि 21 करोडमध्ये एक उत्कृष्ट असं वास्तू कल्याण शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. कसा अनुभवला इथे, कसं वाटतंय आपल्याला? फार छान वाटत आहे. आणि समाजाला काय सांगणार? मी तर समाजाला सांगेल, ज्यावेळेसही तुम्ही मुंबईला येणार तर कल्याणला येताना या वास्तूचं दर्शन झालं, जे अति उत्कृष्ट असं हे वास्तू आहे. तुम्ही बघाल तर हे बाबासाहेबांचं काळाराम मंदिराचं सत्याग्रह त्यावरचा हे पूर्ण जे आहे बाबासाहेबांच्या जीवनावर जेवढी पण भाषणं. Sorry, it's DJ.